बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलीस अधीक्षक आरोपींना लवकरात लवकर अटक करतील अशी अपेक्षा असल्याचं धनंजय देशमुख अर्थात संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी शब्द पाळत तपास अधिकारी बदलला आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आम्ही आमचा अल्टिमेटम मागे घेत आहोत असं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। धनंजय देशमुख आज 14वा दिवस आहे। आजची काय मागणी राहील आज 14 दिवसानंतर? आज 14वा दिवस आहे भावाच्या हत्येचा। आज कुटुंबाकडे मी गेलो होतो, कुटुंबात घरी, कारण का घरी सगळं नातेवाईक वगैरे असल्यामुळे माझी हिंमत नाही झाली आईकडे जायची। या तुमच्या अपेक्षा ज्या आहेत हे नवीन एसपी कडनं पूर्ण होतील असं वाटतंय? त्यांनी 2 दिवस अल्टिमेटम दिलाय, 2 दिवसात मी आरोपी अटक करेन असं ते सांगतात। हा, त्यांनी आजच सकाळचं स्टेटमेंट आहे, मी आत्ताच बघितलं, तर त्यांच्याकडून मला तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे आरोपी ते जेरबंद करावेत आणि ते करतील। गेल्या 10 ते 12 दिवसापासून आपण पाहतोय राज्यातले अनेक नेते इथे येतात। काल शरद पवार आले, अजित पवार देखील आले। दोघाही काका पुतण्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिला, काय शब्द दिला? दोघांनी पण शब्द दिला की फक्त भरोसा ठेवा, तुमच्या सोबत जे घटना घडलेली आहे, जे वाईट कृत्य घडलंय, जे हत्या झाली, त्याला आम्ही इमानीतबारे कुठलंही राजकारण न आणता, कुठलाही राजाश्रय न देता 100% आम्ही तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू, म्हणजे देणारच आहेत ते, असे दोघांना पण शब्द दिले। मोठे पवार साहेब सकाळी आले होते 12:30 आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्यांनी पण सांगितलं की फक्त विश्वास ठेवा। कॅमेरा पर्सन अभिजित किसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।